हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता आज ब्लॉगिंगला मी खूप लवकर सुरुवात केलेली आहे, कारण की आता मला पिल्लूला डबा द्यायचा होता। आता सकाळचे 5:45 वाजले होते आणि मी लवकर उठले होते। आज मला पनीर द्यायचं होतं त्याला डब्याला, आणि साईडला इथं पिल्लूच्या पप्पांनी ते त्या पिल्लूसाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता एक कढई घेतली, कढईमध्ये ऑलरेडी मी कांदा तळलेला होता, त्याचमुळे मग मी ठरवलं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं तेच वापरात घ्या। आता त्या तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे चिरून, आणि 2 टमाटे टाकले, 2 कांदा टाकलेला आहे। जोपर्यंत हे चांगलं फ्राय होतंय तोपर्यंत मी इकडे साईडला पनीरचे क्यूब करून घेत आहे। पनीर खूप छान होतं, खूप सॉफ्ट होतं, त्यामुळे तो लवकर कट होत होतं, आणि मग त्याचे छोटे छोटे क्यूबमध्ये मी तुकडे करून घेतले। आता जोपर्यंत कांदा आणि टमाटर चांगलं फ्राय होते तोपर्यंत मी त्यामध्ये थोडासा लसण टाकून त्यावर झाकण टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते फ्राय व्हावं। आता झालं असं की कांदा आणि टमाटर आपण डीप फ्राय पण करून घेऊ शकतो, पण मला हाय बीपीचा त्रास असल्यामुळे मी आता ठरवले की जेवणामध्ये तेल हे कमी प्रमाणातच यूज करायचं। त्यामुळे जे काही पदार्थ असतील डीप फ्राय करायचे, मग ते उडदाचं पापड असो किंवा मग हे असे मसाले बनवायचे असो, ते थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचंच मी ठरवलं। त्यानंतर आता कांदा आणि टमाटर इथे छानपैकी फ्राय झालं होतं, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, आणि 2 तासापूर्वी मी इथे काजू पण कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते पण काढून त्यामध्ये मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतलं। त्यानंतर आता मी इथे दुसरी कढई घेतलेली आहे। आता मसाला थंड झाल्याच्या नंतर त्याची मी एक पेस्ट इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे। आता जसंही दुसरी कढई घेतली त्यामध्ये मी तेल टाकलं। आता हे बघा, एवढं मिस करा, कारण मी कॅटलीनच तेल यामध्ये ओतलेलं आहे, कारण की जो काही तेलाचा माप होता तो माझा तुटला होता, त्यामुळे आता तेल मी ही कॅटलीनच ओतलेलं आहे। आता म्हणतात ना की संसार म्हटलं की ॲडजस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी आल्याच। आता माझं हीट तुम्ही बघू शकता की मी पाणीसुद्धा गॅसवर तापून ठेवलेलं आहे, कारण माझं हीटर खराब झालं होतं, आणि तेलसुद्धा मी कॅटलीनं ओतलेलं आहे, कारण की माझा तेलाचा माप तुटला होता आणि माझं लायटरही खराब झालं होतं। त्यामुळे मी गॅस पण इथे माचीसच्या काडीने पेटवलेला आहे, पण काही हरकत नाही, कारण की पिल्लूच्या पप्पाला अजिबातच वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आता तुम्ही बघू शकता की तेल जसंही गरम झालं त्यानंतर मी जे काही पेस्ट मी इथे मिक्सरला फिरून घेतली होती ती टाकली, आणि त्याच्यानंतर जो काही गरम मसाला आहे तो गरम मसालाही मी यामध्ये टाकला, आणि 2 तेजपान पण टाकले। आता जसंही हे फ्राय होईल त्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यात मिरची, हळद आणि मीठ। आता हेही छान फ्राय व्हायला ठेवून देते। आता हे सगळं करत असताना मीडियमच गॅस ठेवायचा किंवा कमी गॅस ठेवायचा। त्यानंतर टाकलेला आहे इथे मी पनीर मसाला। आता माझ्याजवळ अवेलेबल होता म्हणून मी पनीर मसाला टाकला, नसलं तरी काही हरकत नाही। कलमी, शहाजीरे, लवंग, विलायची हा मसाला वापरूनही कांदा, टमाटर आणि अद्रक लसणाच्या पेस्टमध्ये आपण ही भाजी बनवू शकतो। आता मसाला छान फ्राय झाला, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला होता त्यामध्ये पाणी टाकले, आणि पाणी टाकून तो कढईमध्ये ठेवून आता मी एक झाकण ठेवलं, जेणेकरून छान असं तर्री सुटली पाहिजे। आता तर्री इथे छान सुटलीच होती, तुम्ही बघू शकता किती छान झाले। त्यानंतर जे काही पनीरचे क्यूब केले होते मी ते पनीरचे क्यूब यामध्ये टाकले। आता साईडला मी पीठ मळूनही ठेवलं होतं, त्याच्या मला चपाती बनवून द्यायची होती, कारण मला पिल्लूला 2 डबे द्यावे लागतात, एक ब्रेकफास्टचा असतो आणि एक डिनरचा असतो, लंचचा असतो। त्यानंतर आता मला साईडला इथं चपाती करून घ्यायचं माझं काम सुरूच होतं। तोपर्यंत पनीरची भाजी इथं छान फ्राय झाली होती, मग मी गॅस बंद केला आणि इकडे साईडला मी चपात्या करून घेत आहे। आता चपाती माझ्या चपात्या खूप छान होतात। आता मी अशी कोणती ट्रिक आहे जी मी वापरते, तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी चपातीवरही व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल। आता बघू शकता तुम्ही की पनीरची भाजी इथे झालेली आहे। त्यानंतर मला इथे पिल्लूला दूध प्यायला द्यायचं होतं, त्यासाठी मी इथे गरम दूध व्हायला, म्हणजे दूध तापवायला इथे ठेवलेलं आहे। साईडला माझ्या चपात्याचं काम चालूच होतं, आणि जसंही दूध छान गरम झालं तसं मला पिल्लूला दुधामध्ये हॉर्लिक्स टाकून द्यायचं आहे, कारण की बघा आता लहानपणी पिल्लू दूध प्यायला फार कंटाळा करायचा, पण आजकाल त्याला हॉर्लिक्स टाकून दूध प्यायचा नाद लागलेला आहे, त्यामुळे चांगलं आहे। आणि जे 1 कप जर दूध दिलं तर लेकरांसाठी चांगलं असते, कॅल्शियमही मिळते, पण 1 कपाच्या वर दूध द्यायचं नाही पिल्लूला, असं मला डॉक्टरांनी त्यांच्या सांगितलेलं आहे। कारण की जेव्हाही आपण दुधामध्ये जास्त कॅल्शियम असते, जर भरपूर दूध दिलं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तामध्ये कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी फक्त 1च कप दूध इथं पिल्लूला देत आहे, आणि सोबतच गूळ शेंगदाण्याचा लाडूही त्याला देते। आता तो नाश्ता करून
शाळेला निघणारच होता. त्यानंतर आता माझं स्वयंपाक वगैरे झाला होता, चपाती वगैरे करून घेतलेलं तुम्ही मी बघितलेलंच आहे. आणि त्यानंतर आता जे काही चपातीचे तुकडे मी असे त्याला करून देते, कारण की जेवणाचा टाईम खूप कमी असेल इंटरव्हलचा, आणि मला असं वाटतं की तुकडे तुकडे करून दिल्याच्यानंतर लेकरं लवकर जेवणं करतील, असंही ते टाईमपास करत जेवतात. त्यामुळे मी काही अशी सगळी चपाती देत नाही. भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. जरीही मला 2 डबे द्यायचे असले तरी आज मी एकच भाजी बनवलेली आहे, कारण पिलूला भरपूर पनीर खायला आवडते. त्यामुळे मी पनीरचीच भाजी इथे दोन्ही टिफिनमध्ये देत आहे. चपाती बघू शकता साईडला तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे. आणि दोन्ही डब्यामध्ये मी असं भरपूर पनीर देते त्याला, कारण की त्याला पनीर आवडते. त्यामुळे मला दोन्ही डब्यामध्ये दिलं तर त्याला दोन्ही डब्यामध्ये मी जर पनीर दिलं तर तो कंटाळा करणार नव्हता. त्यामुळे मी इथे छानपैकी पनीरच्या भाजीचा डब्बा त्याच्यासाठी भरून घेतला आणि दोन्ही डब्बे मी पॅक केले. आणि तो आता शाळेमध्ये जाण्यासाठी पूर्णतः तयार झाला होता, फक्त टिफिन भरायचा बाकी होता. मग जसंही मी टिफिन भरून दिलं तो आता शाळेसाठी निघाला होता. आता झालं असं की पनीर पिलूला लहानपणी अजिबात आवडायचं नाही, पण आता अचानकच एवढं आवडायला लागलं की त्याला सकाळ संध्याकाळ पनीर जरी दिलं तरी तो आवडीनं खातो. माझ्या मैत्रिणींनी सांगितलंच होतं की जसे जसे लेकरं मोठे होतील तशा तशा आवडीनिवडी बदलतच जातात, आणि एक्झॅक्टली तेच झाले. कारण त्याला वरण भात पहिले आवडायचा नाही, तो आता वरण भातही खायला लागलाय. पनीर आवडत नव्हतं, पनीरही खायला लागलाय. आणि दूध आवडत नव्हतं, आता थोडं दूधही प्यायला लागलाय. आता जसंही तो शाळेत गेला त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल की मी मेहंदी भिजवली होती, आणि मेहंदी इतकी छान रंग आला होता मेहंदीला, म्हणजे जे काही कढईचं काळा रंग होता त्यामध्ये मिक्स झाला होता. आता मी आणि पिलूचे पप्पा डाएट करत आहोत, म्हणजेच दुधाचा चहा आम्ही कमी केलेला आहे, त्यामुळे काळा चहा करून पिलेला आहे. त्यानंतर आता मेहंदी भिजून झालं होतं, मेहंदीला मी छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर माझ्याजवळ एक लिंबू होतं जे की मला त्यामध्ये मेहंदीमध्ये टाकायचं होतं. आता मला मेहंदीमध्ये टाकायचं असल्यामुळे मी एक रात्र आधीच लिंबू मागून ठेवलं होतं. तुमच्याजवळ दही असेल तर तुम्ही दहीही टाकू शकता, आणि जर दही नसेल, लिंबू अवेलेबल असेल तर तुम्ही लिंबूही त्यामध्ये टाकू शकता. आता छानपैकी लिंबू टाकल्याच्या नंतर त्या जे काही मेहंदी आहे मी परत मिक्स करून घेत आहे. आता ही छान अशी प्रॉपर मेहंदी मिक्स करून घ्यायची. फक्त जे काही बारीक बारीक गाठ्या असतील त्या पण गाठ्या अशा थोड्याशा प्रेशरनं, म्हणजे थोडंसं दाब लावून जरी त्याला आपण मस्त फिरवलं तरी त्या गाठ्या अशा निघून जातात. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं टेक्स्चर मी आता केसांना लावणार आहे. आता मला मेहंदी लावायला येतं, स्वतःही लावायला येते, पण बाजूच्या ताई अवेलेबल होता. मी त्यांना म्हटलं मेहंदी लावून देता का, तर त्यांनाही वेळ होता. त्या बोलल्या हां लावून देतो. मग गप्पा करत हसी मजा करत इकडल्या गप्पा गोष्टी करत आमचं हसत खेळत मेहंदी लावणं चालूच होतं. मग आता ही मेहंदी सगळं केसांना मी इथे लावून घेणार होते, आणि जसंही पिलू शाळेत गेला त्यानंतरच मी लगेच मेहंदी लावायला घेतली, कारण की मी म्हटलं मेहंदी लावून घेतल्याच्या नंतरच आपल्याला बाकीची कामे करायला सोयीस्कर होईल. आणि एकतर मेहंदीचं काम करेल, रंग येण्याचं, आणि मी पण घरातली कामं करून घेईल. म्हणून जसंही पिलू गेला त्यानंतर मी काळा चहा घेतला, तुम्ही बघितलंय त्याप्रमाणे काळा चहा घेऊन मग मी मेहंदी लावायला घेतले. आता मेहंदी ताई अशा प्रॉपर लावून देतच होत्या, कारण की यावेळी खूप ग्रे हेअर झाले होते. म्हणजे जी काही मेहंदी मी जेवढी भिजवली होती तेवढी माझ्या पूर्ण केसांना व्यवस्थितपणे लागलेली आहे, आणि एकदम प्रॉपर ह्याच्यामध्ये लागले. आता जवळपास 5 पुड्या मला या मेहंदीच्या लागलेल्या आहे. पूर्ण केसांना मेहंदी अगदी बरोबर आणि प्रॉपर लागलेली होती. आता जसंही मेहंदी लागलेली आहे त्यानंतर मला आता त्यावर एक कॅरी बॅग लावायची होती, जेणेकरून मेहंदी वाळली नाही पाहिजे, सुकली नाही पाहिजे. त्यानंतर मी बघू शकता तुम्ही की मी इथे एक कॅरी बॅग व्यवस्थित लावून घेतलेली आहे, जेणेकरून मेहंदी ओली असली पाहिजे आणि मला धुताना म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे. जर मेहंदीला हवा लागली तर ती कडक होते, आणि धुत असताना केसांना त्रासही होतो, आणि लवकर मेहंदी निघत नाही. तुम्ही बघू शकता की आता मी मेहंदी जवळपास 2 ते 2.5 तास केसाला ठेवल्याच्या नंतर मी आता हेअर वॉश केलेले आहेत, आणि हेअर वॉश केल्याच्या नंतर माझ्या केसांचा रंग किती छान आलेला आहे मस्तपैकी. आता 1 ते 1.5 महिन्यासाठी मला जे सगळ्यात मोठं टेन्शन होतं ते गेलं. आम्हाला मेहंदी भिजवण्याचा एवढा कंटाळा येत नाही, पण मेहंदी 2 ते 3 तास केसांना लावून बसणं, आणि त्यातही जर कुणी लावून द्यायला असेल तर ठीक आहे. आता मला माझ्या ताईने केसांना मेहंदी लावून दिल्यामुळं एवढं काही मला त्रास झाला नाही, पण स्वतः लावणं ह्या गोष्टी फार किचकट आहेत, आणि त्याच्यासाठी कंटाळा येतो अशा गोष्टीसाठी. पण काय करणार, स्वतःची काळजी तर स्वतः घ्यावंच लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता की मेहंदीला किती सुंदर रंग आलेला आहे,
आणि जेव्हाही आपण अशा काही गोष्टी करतो की ज्या की स्वतःच्या म्हणजे काळजी मध्ये येतात, जसं की फेशियल करणे, आयब्रोज करणे, केसांना कलर करणे किंवा मेहंदी लावणे, अशा काही गोष्टी केल्याच्या नंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि म्हणजे एकदम लुक चेंज झाल्यासारखं वाटतं. तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा जे म्हणजे सुरुवातीचं जो मेहंदी लावण्याच्या आधीचं जे लुक होतं आणि आता जे मेहंदी लावल्याच्या नंतरचं लुक आहे, किती छान वाटते, अगदी फ्रेश असं मनाला वाटते. त्यामुळे अधूनमधून तरी आपण स्त्रियांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी अशा ह्या गोष्टी न कंटाळता केल्याच पाहिजेत. आणि आता झालं असं की आता मी स्वतः तयार होते आणि पिल्लूला घेण्यासाठी जाते, कारण की आता 3 वाजलेले आहेत आणि रस्त्यांचं बांधकाम सुरू असल्यामुळे घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्ता बराच खराब झालेला आहे. त्यामुळे व्हॅन पिल्लूची जी आहे ती घरापर्यंत येत नाही. एका म्हणजे स्पेशल स्पॉट आहे तिथं, म्हणजे मेन रोडला, तिथे मला पिल्लूला घ्यायला जावं लागतं. आणि झालं असं की आत्ताच पिल्लूच्या पप्पाचा फोन आला होता की त्यांना यायला उशीर होईल, त्यामुळे आता मला पिल्लूला घ्यायला मलाच जावं लागणार आहे. नाहीतर एरवी ते घरी असल्यानंतर मला या गोष्टीचं टेन्शन नसते, पण आता त्यांचा फोन आला होता की त्यांना घरी यायला वेळ लागेल, त्यामुळे आता पिल्लूला मलाच घ्यायला जावं लागणार आहे. तर आता बघू शकता वातावरण चांगलं असं आभाळ आलेलं आहे, पण पाऊस काही पडत नव्हता. आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते बघा, रस्त्याचं असं कसं खोदून ठेवलेलं आहे आणि बहराची बांधकाम पण चालू आहेत, रस्त्यांचे पण बांधकाम चालू आहेत. त्यामुळे गाडीवर तर सोडाच, पण पायी जाताना पण खूप कंटाळा येत आहे, कारण की जिकडे तिकडे पूर्ण असं बांधकामासाठी टाकलेला मुरूम आहे, गिट्टी आहे, रेती आहे आणि बरंचसं सामान असं रस्त्यांवर पण आहे. तर तुम्ही बघू शकता की ते जवळपास 1 ते 2 ट्रक गिट्टी आणि मुरूम जो आहे ते यावर टाकलेला आहे. त्यामुळे खूप कंटाळा येत आहे, पण काय करणार, आता पर्याय नाही. हे सगळं बांधकाम व्हायला जवळपास 1 ते 2 महिने लागतील. हे ब्रिज आहे आणि इथून एक नाला जातोय, त्याच्यावरून ब्रिज जात आहे, त्याचं काम चालू आहे. आणि त्यानंतर हे असे वाळूचे लाकडं टाकलेले आहेत, त्यावरून घ्यायला जावं लागतं. त्यामुळं कंटाळा येत आहे. पण आज पिल्लूचे पप्पा येणार नव्हते, नाही तर एरवी ते गाडीवर असलं की सरळ रस्त्याने घेऊन येतात, पण आता मला हे अशा गोष्टीतून जावं लागत आहे. आणि पिल्लूला पण सोबत बॅग असते आणि पुन्हा म्हणजे टिफिन बॅग असते आणि त्याचं ओझं इतकं असते की खरंच लेकरं शाळेतून येताना खूप कंटाळून जातात. आता जेव्हा मी तिथे गेले होते पिल्लूला घेण्यासाठी रोडवरती, तिथे आमच्या एक ताई भेटल्या आणि मग त्यांच्यासोबत गप्पाटप्पा करत मी इथे थांबले होते, कारण की थोडासा वेळ होता मला अजून. मग मलाही आनंदच झाला जेव्हा त्या भेटल्या, कारण की आता तेवढ्या वेळ एकटीच उभं राहणं थोडंसं ऑकवर्ड वाटतं. आणि मग नंतर पिल्लू आला आणि पिल्लूचं बॅग आणि टिफिन बॅग आता मी माझ्या हातात घेतलेली आहे, कारण आता जरी त्याला म्हणलं की तू घे तर शक्यच नव्हतं, कारण की तुम्ही बघा असं एवढं कठीण झालेलं आहे, म्हणजे लेकराला समोर हे करून. आता तिथे जो बांबू बांधलेला आहे तिथं परत अजून लाईटचा डीपी पण आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या किचकट आणि एवढ्या अवघड झालेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात लहान लेकरं बघा आपलेच मनाचं करत असतात. आता जेव्हा मी हे सगळं शूट करत होते तेव्हा त्याचं म्हणणं चाललं होतं की तू येताना मी शूट करतो, आणि मला खूप भीती वाटत होती. मी म्हटलं बाबा तू फक्त रस्त्यानं व्यवस्थित चालला तरी खूप झालं. आणि तुम्हाला तर माहिती आहे लेकरं रस्त्याने व्यवस्थित चालणार नाही, ते थोडंसं इकडं पळतील तिकडं पळतील. आणि त्याला मी म्हणत होते की हळू चाल, कारण चालत असताना पण पायाखाली दगड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, तर पडण्याची भीती आहे. पण त्यानं कुठं ऐकायला तयार आहे. मी मागे चाललेच तोपर्यंत तो असा पुढे पळत गेला. मग मी त्याला आवाज देऊन जोरात ओरडले, तेव्हा कुठं तो थांबला. आणि तुम्ही बघू शकता की मग इथे मी पिल्लूला घेऊन येत आहे. तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला. आता माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण की तुमचं एक लाईक, एक कमेंट आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन असणार आहे. त्यामुळे तर बघा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर आल्यानंतर लगेच पिल्लू बेडवर पडलाय आणि त्यातही मी नवीन बेडशीट पाठवली, जी की मी 4 दिवसापूर्वी ऑनलाईन मागवली होती आणि ती आली काल. आणि मग त्याला पाण्यातून वॉश करून मी इथे टाकली. त्याला खूपच आनंद झाला, मस्त वाटलं की अशी नवीन बेडशीट बेडवर बघून आहे ना. चला फ्रेश व्हा आता. व्हिडिओचा एंड इथेच करते. बाय बाय.